नमस्कार मंडळी, मी तुमचा लाडका विजय शिंदे आणि तुम्ही बघत आहात VS व्लॉग। आज आपण चाललो एक जबरदस्त ट्रेकसाठी, ते म्हणजे विसापूरगड आणि वाटेत एक धबधबा आहे, तो म्हणजे भाजे धबधबा। तर मग चला सुरुवात करूया आजच्या धमाल ट्रिपसाठी। तोपर्यंत तुम्हाला एक व्ह्यू दाखवतो इथला, हे फक्त सुरुवात आहे, तर बघून घ्या कसं आहे माय विषय हार्ड। घरात बसून राहण्यापेक्षा थोडासा गडाचा पण आस्वाद घ्या, थोडे गड फिरून घ्या। तर चला सुरुवात करूया, बाय। आपण सध्या आलोय भाजे वॉटरफॉलला। एकदम मस्त ठिकाण आहे। पावसाळ्यात इथे यायचं म्हणजे जणू निसर्गाचा स्वरमय खेळ आहे। इथलं पाणी आणि इथली हवा, त्यात एक वेगळी मजा आहे, एकदम वेगळीच। थोडा वेळ इथे फोटो काढून स्नॅक घेऊन आम्ही निघालो विसापूर गडाला। चला मग विसापूर गडाचा ट्रेक। तर मंडळी, आता आपण सुरुवात केली विसापूर गडाची। हा ट्रेक थोडासा मध्यम लेवलचा आहे, म्हणजे फार अवघड नाही, पण दम मात्र लागतो एकदम। जसा वर जातो ना तसा वेगळाच मूड सेट होतो। इथे फॉग, झाडे आणि कधी कधी पावसाची सरी, गडाच्या वाटेवर पाण्याचे छोटे झरे, मातीची वाट आणि निसर्गाचा स्वर्ग आणि आपली फ्रेंड मंडळी, एकदम सिनेमॅटिक वाटतं। जर तुमचे पण फ्रेंड असतील तर घेऊन चला गडावरती फिरण्यासाठी। वर पोहोचले की एक भव्य दरवाजे आणि पाण्याची टाकी आणि फोनवर एक व्ह्यू, हे सगळं वर्थ व्हेरी स्टेप। आता कुठे माझा फक्त अर्धा ट्रेक झालेला आहे आणि पायाची एकदम वाट लागलेली आहे, हे बघू शकता। आत्ता फक्त अर्ध्यामध्ये आलोय मी आणि मला आता अजून वरचा पूर्ण अर्धा गड चढायचा आहे। तर काय विषय नाही, आपण चालणार तर आहे शेवटपर्यंत, दमायचं नाही। आपण शिवरायांचे मावळे आहोत, शेवटपर्यंत विषय हार्ड। ही जाताना जे पाणी वगैरे आहे ना, ते एकदम भारी, एक झन्नाट, एक स्वर्गात गेल्यासारखं वाटतं। आणि मी आज रविवारी इथे गेलो होतो ना, तेवढी गर्दी वगैरे नव्हती, पण बऱ्यापैकी होते, काही येत होते काही जात होते, पण मजा खूप आली। आपला वरचा वॉटरफॉल एकदम कडक। आणि हा माझा राजाचा स्वर्ग। कस काय मंडळी, कसा व्ह्यू बघून घ्या तुम्ही पण। आता इथे खूप काही गोष्टी आहेत की मी अशा दाखवणार आहे, ज्यामध्ये वॉटरफॉल, ज्यामध्ये काही मोकळी जागा, सर्व काही आपण एकाच व्हिडिओमध्ये केलेलं आहे क्रिएट पूर्ण। हे आपले मित्रमंडळी, कसा आहे व्ह्यूवरचा, एकदम मस्त। आणि बघा ना वरून, काय जबरदस्त व्ह्यू आहे यार। सगळं दरी, धुके आणि हिरवागार निसर्ग, एकदम मूवी सारखा वाटतोय। अशा जागी म्हणजे फक्त ट्रेक नाही, आठवणी बनून मनात राहतात। खतरनाक म्हणजे खतरनाक व्ह्यू। कडक। इथे येण्याचा सगळा थकवा एका सेकंदात निघून जातो। सगळीकडे हिरवळ, धुके आणि वरून दिसणारा घाट्यांचा वळवटा, अगदी पोस्टकार्ड वरती दृश्य आहे। पावसाच्या थेंबात गडाची भिंती अशा चमकत होत्या, ते बघून मन भरून आलं। एकदम शांत निसर्गात फिरून जाणारा व्ह्यू आहे ते। असं वाटतं की इथेच थांबावं थोडा वेळ। काही जागा असतात ना जिथे मोबाईल डाऊन करून फक्त नजारा एन्जॉय करायचा असतो। हाच तो मोमेंट जो कोणी विसापूर आले नाही ना त्याने ट्रेक मिस केला म्हणायचं। इथे काही असे स्पॉट पण आहेत बघण्यासारखे,
आणि हो, गडावर एक छोटंसं पण खूप शांत महादेवाचं मंदिर पण आहे. ट्रेकचा थकवा जर बाजूला ठेवून जिथे जाऊन मी थोडं शांत बसलो, एकदम स्पिरिचुअली फिलिंग आली. तिथं हवा थोडंसं थंडगार होती आणि भोलेनाथचे दर्शन घेऊन मनाला एक वेगळी शांती मिळाली. ट्रेक, ॲडव्हेंचर आणि ड्युरेशन सगळी एका ठिकाणी मिळाली इथे. तुम्ही ज्या दिवशी विसापूरवर याल ना, तेव्हा या मंदिरात नक्की एक वेळेस. तर असा होता आपला आजचा ट्रेक, भाजे धबधबा आणि विसापूर गडाचा. दोन्ही ठिकाणी एकदम भन्नाट निसर्ग, थोडंसं ॲडव्हेंचर, थोडीशी मजा, एकदम परफेक्ट डे ट्रिप झाली माझ्याची. आणि जर हा ब्लॉग आवडला असेल तर नक्की लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा भावांनो. आपल्या महाराजाच्या चॅनलला सबस्क्राईब करत नाही तर जाताना सबस्क्राईब करून जावा आणि लाईक व्हिडिओला शेअर पण करा. आपल्या VS चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि कमेंटमध्ये सांगा पुढील व्हिडिओ कोणत्या गडाचा ट्रेक करायचे. मी विजय, पुन्हा भेटूया एक अशा धमाल प्रवास.